विचारतो की मध्ये तुम्ही एकदा बोलले की मी राजकीय संन्यास घेईल मराठा आरक्षणाच्या याच्यात, जर मी आडवा येत असेल असं शिंदेंनी सांगितलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं तुम्ही बोलले. तुम्हाला हे का बोलावं लागलं? मग बघा असं आहे की पहिल्यांदा तर ही जी मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली ही 1980 पासून सुरू झाली. साधारण 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून स्वतःला गोळी मारून घेतली. 82 पासून 2014 पर्यंत एक मधला 4 वर्ष सोडले तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राहिलं, त्यांनी कधी आरक्षण दिलं नाही. मी मुख्यमंत्री झालो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात मी टिकवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकलं. त्यानंतर उद्धवजींचं सरकार आलं, हिअरिंग झालं, सुप्रीम कोर्टात ते गेलं. त्यानंतर पुन्हा उद्धवजींच्या सरकारने आरक्षण दिलं नाही, शिंदे साहेबांचं सरकार आलं, शिंदे साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी आरक्षण दिलं. दुसरं केवळ एवढंच करून मी थांबलो नाही, त्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना मी केली. आज त्या महामंडळामुळे 1 लाख मराठा उद्योजक तयार झालेत. 1 लाख. सारथीसारखी संस्था मी तयार केली, ज्याच्यामुळे आज IAS, IPS आणि MPSCत इतकी मुलं सांगतात आम्ही सारथीमुळे त्या ठिकाणी होऊ शकलो. त्या काळामध्ये आपण 50% फी माफी दिली. त्या काळामध्ये आपण मराठा समाजाला हॉस्टेल्स आणि हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही तोपर्यंत त्यांना भत्ता देण्याची व्यवस्था केली. असे अनेक मुद्दे केले आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीला स्ट्रेंथ देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी केलं. आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला, मी ते एवढ्या करता म्हटलं की एखाद्या सरकारमध्ये सरकारचे प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री त्या सरकारमध्ये आहेत, मी त्या सरकारमध्ये आहे, अजितदादा त्या सरकारमध्ये आहे. पण जरांगे पाटील केवळ माझं नाव घेतात. ते काय म्हणतात, केवळ माझ्यामुळे अडलाय. म्हणून मी या ठिकाणी असं सांगितलं की माननीय, शेवटी मुख्यमंत्र्यांना कोणाला विचारायचीच गरज नाही आहे, ते ज्याच्यावर सही करतील ते फायनल असतं. पण मी जरांगे पाटलांना सांगितलं की मग तुमच्या माध्यमातूनही सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मराठा समाजाकरता एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि माझ्यामुळे घेता येत नाही आहे असं जर स्टेटमेंट दिलं तर मी केवळ माझ्या पदाचाच राजीनामा देणार नाही, मी राजकीय संन्यास देखील घेईन. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील क्लॅरिफाय केलं. त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साधत मदत करतात, सगळ्या निर्णयांमध्ये मला त्यांची मदत आहे. त्याच्यामुळे मी केवळ एवढंच सांगतो की ज्या प्रकारे केवळ आणि केवळ मला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे, स्पष्ट दिसतं त्याच्या पाठीमागची भावना काय आहे, कशा करता केलं जात आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे 3 लोकांचं सरकार आहे आणि फक्त एकाला तुम्ही टार्गेट करताय. बरं असं आहे, महाविकास आघाडी एकालाच टार्गेट करते, जरांगे एकालाच टार्गेट करतात. काय म्हणजे काय त्याचं काय आहे, व्हॉट इज द सिनर्जी काय आहे? तुम्हाला असं